आणि आता बाईट कट टू कट या विशेष बातमीनंतर आपण जाणार आहोत थेट नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये बाप्पाचा पहिला आगमन सोहळा पार पडतोय। संबळ वादन आणि गोंधळीच्या रूपातील ढोल वादक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर ठेपलाय आणि नाशिकमधील पहिला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा आपण थेट एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत आणि त्याच्यासाठी मी जातोय आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रांजल, सौरभ, भद्रकाली युवक उन्नती मित्र मंडळाचा हा भद्रकालीचा राजा आहे। माझ्या मागे जर बघितलं तर 16 फूट अशी खरं तर या मूर्तीची उंची आहे। यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्योतिबा मातेचं मंदिर जे आहे ते इथे साकारण्यात आले। त्या रथावरती आपण समोर जर बघितलं तर सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे। विशेष म्हणजे या मंदिराचं जर या आगमन सोहळ्याचं जर यंदाचं वेगळेपण जर बघितलं तर गोंधळीच्या रूपातील हे सर्व वादक आहे। इथे गोंधळ हे साजरे केलं जाते, प्रकारे बघायला मिळत आहेत। नक्की काय यंदाचं पूर्ण वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात। मंडळाचे पदाधिकारी देखील माझ्यासोबत आहेत। काय यंदाचं वेगळंपण आहे? यंदाचं वेगळंपण म्हणजे नवसाला पावणारा हा श्रीमंत राजा आहे, जो नाशिकमध्ये सर्वात प्रथम जो आगमन सोहळा सुरू झाला त्याच्यातला हा मानाचा पहिला आगमन सोहळा। यंदाच्या वर्षी आपण बघत असाल तर आई अंबा महालक्ष्मीचं रूप आम्ही या स्वरूपात दाखवलेलं आहे। तसंच नाशिकमधले जे किन्नर समाज आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी सुरुवात केली आणि नाशिकमधली जी गोदा आरती पारंपरिक चालणारी पुढच्या संत गाडगे महाराज चौकात त्यांचा प्रत्यक्ष दाखवणार आहे। तसेच जे दहीहंडी पथक आहे, दहीहंडी पथक पण या ठिकाणी गणपती बाप्पाला सलामी देणार आहे। सर्व नाशिककरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की येत्या रात्री 10 वाजेपर्यंत हा आगमन सोहळा चालू राहणार आहे। सर्व नाशिककरांनी या ठिकाणी यायचं। बाप्पाचा जयघोष केला जातोय ठिकठिकाणी। बाप्पाची मूर्ती करत जिथे विराज होणार आहे, बाप्पाचा आगमन सोहळा होणार आहे, तिथे देखील पुष्पवृष्टी करत या बाप्पाचं स्वागत हे केलं जातं। आपण समोर हे खरं तर ढोलवादन बघूयात सौरभ, कारण नाशिकचा ढोल हा फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात असा प्रसिद्ध आहे आणि याच खरं तर ढोलवादनाचं खरं तर आपण आता समोर काय दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय नाशिकात गणरायाचा आगमन सोहळा आता पार पडतोय। अवघे काही दिवस उरलेले आहेत गणेश चतुर्थीसाठी आणि त्यासाठी आता या रविवारी मोठमोठ्या गणपती मंडळांचं आज आगमन होत आहे आणि नाशिक मधलं आपण दृश्य बघतोय। पहिला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा नाशिक मधला युवक उन्नती मंडळाचा भद्रकालीचा राजा आणि आता रविवार कारंजा परिसरातनं तो पुढे मार्गस्थ झालाय। नाशिक ढोलच्या 7 विविध पथकांच्या ढोल वादनाच्या तालावर वाजत गाजत ही मिरवणूक निघालेली आहे आणि नाशिककर बाप्पावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करतायत। यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे 16 फूट उंच अशी मूर्ती। यावर आपलं लक्ष असणारच आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।